नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आणि शिक्षक मित्रांनो. 4थी आणि 7वी स्कॉलरशिप परीक्षा ह्या वर्षापासून लागू झाली आहे. 26 एप्रिलला तुमची एक्झाम असणार आहे. या एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत. फॉर्म सुटण्याची लास्ट डेट, फॉर्म भरण्याची लास्ट डेट 2 फेब्रुवारी 2026 होती. मात्र यामध्ये अजून मुदतवाढ मिळाली आहे. सो ही मुदतवाढ किती मिळाली आहे, फॉर्म कुठे भरावा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट पाठशाला या प्लॅटफॉर्मवरती किंवा या ॲपवरती बरेचसे शालेय जीवनातल्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं मार्गदर्शन केलं जातं. उदाहरणार्थ नवोदय स्कॉलरशिप परीक्षा, ऑलिम्पियाड, NTS, MTS, सैनिकी स्कूल, होमी बाबा आणि मंथन, त्याचबरोबर NMMS यासारख्या एक्झामचं पूर्ण मार्गदर्शन करणारी आमच्याकडे टीम आहे. फार कमी फीमध्ये हे बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला आवश्यकता असेल तर ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. अन्यथा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यांनाही कॉल करू शकता. आता रिसेंटली आपण ज्या बॅचेस चालू केल्या त्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय, तुमचा विद्यार्थी जर 5वीला असेल तर अशा विद्यार्थ्यांना ही बॅच आहे. ज्या बॅचमधून त्यांचा जर इथे रँक लागला, नंबर लागला तर 12वीपर्यंत शिक्षण टोटली फ्री असणार आहे. सो ही बॅच आपण चालू केली आहे. बॅच 20 फेब्रुवारीपासून चालू होते. ह्या बॅचला तुम्हाला जर ही बॅच मोफत हवी असेल तर तुम्हाला ही एक स्कॉलरशिप एक्झाम आहे इथे नावाची, इग्नाइट टॅलेंट हंट एक्झाम. इथे ही एक्झाम तुम्ही जर दिली तर तुम्हाला 600 विद्यार्थ्यांना आम्ही इथे डिस्काउंट देणार आहोत वेगळ्या प्रमाणामध्ये. ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. ही एक्झाम जी ती कधी होणार आहे, ती होणार आहे 14 फेब्रुवारी 2026 संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन असणार. तुम्ही घरी बसून देऊ शकता. याच्यात जर तुमचा रँक आला तर तुम्हाला नवोदयची बॅच मोफत मिळणार आहे. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक, गुगल फॉर्मची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, कॉन्टॅक्ट करू शकतात. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा इथे नोटिफिकेशन आलेलं आहे शिक्षण विभागाकडनं. त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बघा, त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला. बघा ही नोटिफिकेशन आलंय 30/12/2025. हे नोटिफिकेशन अपडेट बघा 2 फेब्रुवारी 2026चं नोटिफिकेशन आहे. आणि यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर यांनी मुदत वाढ दिली बघा. फॉर्म भरण्यासाठी नियमित शुल्कासह तुम्हाला मुदत वाढ दिली. 30 डिसेंबरपासून होती, आता 13 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे, जी की 2 फेब्रुवारीपर्यंत होती नियमित शुल्कासह. जर तुम्ही लेट केलं तर तुम्हाला विथ लेट फी तुम्हाला 20 फेब्रुवारी, अतिविलंब केला 24 फेब्रुवारी आणि लास्ट सगळ्या काय म्हणजे आपण लेट फीसह तुम्हाला 28 फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. आता यानंतर बघा 28 फेब्रुवारी नंतर तुम्हाला मात्र इथे वाढ मिळणार नाहीये, हे पण लक्षात घ्या. फी किती आहे तर फी साधारणतः बघा तुम्ही नियमित शुल्कासह भरली तर तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना 200 रुपये लागतील, 200 रुपये आहे. आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,200 रुपये लागतील. बघा यानुसार तुम्हाला फीस पेड करायची आहे. 4थीची सेम तुम्हाला 7वीची पण फी असणार आहे. तुम्ही लेट करत गेला तर तुम्हाला इथे ऍड होत जाईल पैसे. 200 पासून 350-400 पर्यंत फी तुम्हाला भरावी लागते. मग पुढचा मुद्दा येतो की सर ही जी फी भरायची आम्हाला कोठे भरायची, कोण फॉर्म भरू शकतो. तर हे सगळे फॉर्म शाळाच भरते. सो पालकांनी आपल्या पाल्यासाठी शाळेला कॉन्टॅक्ट करायचा आहे. शाळेला सांगायचं आहे की 4थी किंवा 7वी स्कॉलरशिपचा माझ्या पाल्याचा, माझ्या मुलाचा, मुलीचा फॉर्म भरून टाका. त्यांच्याकडेच तुम्हाला फी जमा करायची आहे आणि तुम्हाला लास्ट डेट माहिती आहे 13 फेब्रुवारी. सो नक्कीच तुमच्या शाळेला तुम्ही सांगू शकता आणि हा फॉर्म भरू शकता. स्कॉलरशिपच्या एक्झाम का द्याव्या की भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांची तयारी होते. अगदी JEE, नीट असेल, मॅट असेल किंवा क्लॅट असेल, अशासारख्या भविष्यातल्या ज्या एक्झाम्स असतात त्यांची तयारी विद्यार्थ्यांची शालेय जीवनातूनच होत असते. सो ॲटलिस्ट त्यांना माहिती व्हावी म्हणून फॉर्म भरून टाका. थोडाफार त्यांना अभ्यास करायला लावा आणि तुम्ही अभ्यास घेत चला. सो नक्कीच विद्यार्थ्यांचं इथे ॲडव्हान्स नॉलेज त्यांना होईल किंवा ते अपग्रेड होत राहतील. या संदर्भात इग्नाइट पाठशाला ॲपवरती सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत. याचं मोफत मार्गदर्शन मी या यूट्यूबवरती पण करत असतो. आणि शालेय जीवनातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची अपडेट तुम्हाला हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. आत्ता लगेच करून ठेवा आणि ॲप डाउनलोड करा. हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड केलं की ती तुम्हाला भरपूर साऱ्या बॅचेस बघायला मिळतील. तुमच्या पाल्याला ज्या आवश्यकता असेल त्या बॅचेस तुम्ही परचेस करू शकता. काही अडचण असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.